देवगिरीवरील बैठकीत राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या निवडीची तारीख ठरली। 26 तारखेला राष्ट्रीय अध्यक्षाची निवड होणार। राष्ट्रीय अध्यक्ष पदावर सुनित्रा पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब, सूत्रांची माहिती। राष्ट्रवादीच्या बैठकीत विलीनीकरणासंदर्भात चर्चा नाही। विलीनीकरणासंदर्भात माध्यमांमध्ये बोलू नका, बैठकीत सूचना, सूत्रांची माहिती। अजित पवारांच्या विमान अपघातातील ब्लॅक बॉक्स डेटा रिकव्हरीसाठी परदेशात पाठवण्याची शक्यता। चौकशीबाबत सरकार 1 ते 2 दिवसात महत्त्वाचा निर्णय घेणार, सूत्रांची माहिती। ब्लॅक बॉक्स खराब, अपघात की घात? रोहित पवार पुन्हा आक्रमक। 18 तारखेला मुंबईत पुन्हा स्फोटक पत्रकार परिषद, तर दिल्ली दौऱ्यात रोहित पवारांकडून 2 खासगी गुप्तहेर संस्थांची भेट। अपघाताचा तपास गुप्तहेर संस्थेकडून होण्याची शक्यता। माफी मागणार नाही, टिपू सुलतानवरील वक्तव्यावर हर्षवर्धन सपकाळ ठाम। टिपू सुलतानचे वंशज भाजपात आले तर त्यांना देखील पद देतील, सपकाळांची टीका। काँग्रेस पुणे पोलिसांविरोधात हायकोर्टात जाणार। पुणे पोलिसांनी परवानगी दिली नसती तर आंदोलन झालं नसतं। पुणे पोलिसांकडून पक्षपातीपणा सुरू, महापौरांचंही नाव जाणून बुजून वगळलं, प्रशांत जगतापांचा आरोप। मावळचे आमदार सुनील शेळकेंचे भाजपच्या बाळा भेगडेंवर गंभीर आरोप। भेगडेंनी ईव्हीएम हॅकिंगच्या नावाखाली प्रत्येकी 25 लाख घेतल्याचा दावा। आसावरी जगदाळे यांना सरकारी नोकरी देण्याबाबत हालचाली, सूत्रांची माहिती। आसावरी ही पहलगाम हल्ल्यातील मृत संतोष जगदाळेंची मुलगी। पुणे पालिकेत वर्ग 2 ची नोकरी देण्याबाबत सरकारकडे प्रस्ताव, सूत्रांची माहिती। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबई दौऱ्यावर। फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांच्या उपस्थितीत क्लायमेट परिषद पार पडणार। राजभवनातील कार्यक्रमालाही मोदी उपस्थित राहणार। मालवण समुद्रात 70 ते 75 डॉल्फिन्सचं एकत्रित दर्शन। तारकर्ली, देवबाग समुद्रातील विहंगम दृश्य ड्रोनमध्ये कैद।